नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. या साऱ्या पुण्य प्रदान करणाऱ्या नद्यांमध्ये सिंधू नाहीच. पुण्यसरितातील पुण्यसरिता आज या भारतात अल्पांशाने आहे. लोक म्हणतात बाकीच्या नद्या आहेत ना, मग सिंधू नदीला विसरा, म्हणजे तिचं नाव मंत्रातून गाळून टाका. सिंधू नदीचा आपला संबंध सोडून ती नदी पाकिस्तानला अर्पण करा. आमचं हे सिंधू सूक्त अनेकांना आवडणार नाही, परंतु जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली, 75 कोटी रुपये आणि सिंधू नदी जेव्हा बहाल करण्याची वेळ आली, तेव्हा आमचं मन शतशः विदीर्ण झालं. सत्य सांगतो, सारं जग जरी आमचा द्वेष करू लागलं तरी सिंधू ही सागरा इतकी प्रचंड सरिता आम्ही कधीही विसरणार नाही. तिचा संबंध तोडणार नाही. सिंधूला आम्ही कसे विसरू? सिंधू वाचून हिंदू म्हणजे अर्था वाचून शब्द, प्राणा वाचून देह, त्रिवार अशक्य. जोवर एक तरी हिंदू जिवंत आहे तोवर सिंधूला विसरणार नाही. जिच्या काठावर आमच्या प्राचीनतम वेदर्षींनी लिहिलेलं पहिलं सामवेदाचं गायन आहे, जिच्या पुण्यसलिलांनी आम्ही संध्यावंदनेने अर्घ्य दिलं, जिला अत्यादराने वेदातल्या देवतांमध्ये स्थान दिलं, जिच्यावर सुंदर सुक्तांची रचना झाली, त्या तुला अंबितमे, नदीतमे, देवीतमे सिंधू आम्ही तुला विसरणार नाही. तुझ्या परिसरामध्ये आमच्या प्राचीनतम राजर्षींनी ब्रह्मर्षींनी केलेल्या यज्ञाच्या हुताशनात जेव्हा हवींचं समर्पण केलं, तेव्हा अंतराळात उंच उंच दरवळत गेलेल्या त्यांच्या सुगंधाने लालायित होऊन इंद्र, वरुण, मरुत देवांनी त्यांचे हवीरभाग स्वीकारण्यास तुझ्याच तीरी येत होते. सोमरसा समवेत तुझं सुमधुर सलील प्राशन करून प्रसन्न होत. त्या तुला हे सूरसरी ते सिंधू आम्ही कदापि विसरणार नाही. ते थांबले, अत्यंत भारावून गेले होते. चष्मा काढून डोळे पुसले, सद्गदित कंठाने म्हणाले, भारतभूमीच्या कणाकणावर आम्हीच नाही तर अनेकांनी भरभरून प्रेम केलं. जोवर हिंदुस्थानातला हिंदू जागृत आहे तोवर करतच राहणार. सीमेचे रक्षक हे कार्य अविरत करणार. ज्या सशस्त्र क्रांतीच्या उद्देशाने अभिनव भारत ही संस्था स्थापन केली, तिचा उद्देश स्वातंत्र्यप्राप्ती होता. तो आता पूर्ण झाल्याने आज अत्यंत आनंदाने, समाधानाने, कृतार्थतेने या संस्थेची सांगता समारोह करतो आहोत. या प्रसंगी उभारलेल्या क्रांतीस्तंभाचं नुकतंच अनावरण झालं. त्या स्तंभावर लिहिलंय, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात इंग्रज शत्रूंशी लढा देताना 1857 पासून 1947पर्यंत ज्या सशस्त्र क्रांतिकारक हुतात्म्यांनी, वीरात्म्यांनी आपल्या प्राणाहुती दिल्या, त्या सहस्रावधी ज्ञात अज्ञात भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ आज आपला सर्वांचा ऊर दाटून आला असेल. पुन्हा कधीही पारतंत्र्याची सावली भारतावर पडणार नाही, हा आम्हाला विश्वास आहे. भाषण संपलं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. थकलेले तात्या खुर्चीतून हलकेच उठले. व्यासपीठाच्या पायऱ्या उतरू लागले. कार्यकर्त्यांची एक साखळी करून त्यांना गाडीपर्यंत नेण्यात आलं. 2 दिवस पुण्याला होते. अनेकांच्या भेटी घेत होते. बोलताना थकत नव्हते. 3ऱ्या दिवशी मुंबईला गाडीतून परत गेले. त्यांचा समारोप करता आला त्याची प्रसन्नता त्यांना दाटून आली. बाळ हयात नव्हता. एरवी असता तर नारायणला शब्दनशब्द सांगायची त्यांची सवय होती. विश्वास नोकरीवर गेला होता. विक्रम आता हिंदू महासभेचं काम करीत होता. त्यांनी विक्रमला बोलावून सारं सांगितलं. विक्रम, एखादी संस्था निर्माण करणं सोपं असतं, ती सतत प्रवाहित ठेवणं कठीण आहे. हिंदू महासभा ही कायमस्वरूपी संस्था आहे. परंतु आता अभिनव भारत संस्थेचा स्वातंत्र्य हा उद्देश होता, तो सफल झाला. उद्देशपूर्तीचं आणि संस्थेची सांगता करण्याचं काम पूर्ण झाल्याने आम्हाला अतिशय आनंद होतोय. तात्या, असेच तुम्ही आनंदात आहात. विश्वासचा विवाह गेल्या वर्षी झाला, 1952चं वर्ष. आता एका वर्षात माई, तुम्ही, आम्ही सारी भावंड वहिनीमुळे प्रसन्न झालो. तात्या हसले. काही म्हण विक्रम, विश्वासच्या पत्नीचं सुंदर हे नाव तिच्या माहेरच्या जोशी परिवाराने योग्यच ठेवलं म्हणायचं. सुंदर बोलणारी, सुंदर खाद्यपदार्थ करणारी, सुंदर कामं करणारी, जिथे पाहावी तिथे सुंदर आहेच. म्हणूनच तात्या, इतक्यात तुम्ही तिचं खूप कौतुक करता. हे मात्र खरंच हं. तिला हाकही मारता सुंदर म्हणून. तात्या, बाहेरच्या माणसांना तुमच्या कठोर शब्दांची भीती वाटते. राजकीय नेते तुम्हाला घाबरतात, परंतु तसं नाही. तुम्ही कमी बोलता, परंतु सर्वांवर खूप स्नेह करता. बरं बरं, काही नाही हं तात्या, आम्ही सारेच मजेत आहोत. अरे विक्रम, टीका करतात ते बाहेरचे असतात.
आम्ही विरोधात बोलतो म्हणून करतात. खरंय, नेहरू लियाकत अली करार झाला त्यावेळी लियाकत अलींनी पाकिस्तानात हिंदू महासभेवर टीकास्त्र सोडलं होतं. आम्हीच नव्हतो केवळ टीका झेलणारे, सरदार पटेलांवरही टीका झाली. खरं तर राजकीय करार होता, परंतु प्रत्येक वेळी हिंदू महासभा आणि वेठीला धरलं जातं. काय करणार त्यासाठी? मग आम्ही बोलतो. काय होता तो करार? दोघंही माडीवर चढताना पायऱ्यांमध्ये थांबले. माई पाहत होत्या, हसत होत्या. करारात भारतात आलेल्या लोकांना आपल्या पाकिस्तानातल्या संपत्तीचा निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानी आणि हिंदू भारतात किंवा पाकिस्तानात जाऊ शकतात. जबरदस्तीने धर्मांतर करू नये. महिलांची लुटलेली संपत्ती त्यांना परत करावी. भारतात किंवा पाकिस्तानात अल्पसंख्याकांसाठी हा आयोग या कराराने गठीत होणार होते. भारतात घरदार सोडून पूर्व पाकिस्तानातून 10 लाख शरणार्थी आले होते. परंतु ही हिंदू महासभा मध्ये काही ॲक्शन घेईल ही भीती त्यांना होती. येताय ना वर, की पायऱ्यातच बसून बोलणार? आम्ही दडपे पोहे केलेत. या, मुलांसह या. तात्या येणार हे माहिती होतं? नाही हो, आपल्या सर्वांसाठी केलेत. यावर. माई आत वळल्या. तसे तात्या विक्रम वर गेले. सुंदर, विश्वास, अशोक यायची वेळ झालीच होती. मोठं पातेलभर केलेले दडपे पोहे पाहता पाहता संपले. माईंचा चेहरा प्रसन्न झाला. तात्या, त्यावेळी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन या निर्बंधाखाली अटक झाली होती. वृत्तपत्रांनी सरकारवर टीका केली. विश्वासने हेबियस कॉर्प्स अर्ज केला. तेव्हा कुठे मुंबईच्या राहत्या घरी तुम्हाला कैदेत राहावं, राजकीय लेख लिहू नये, राजकीय संदर्भात बोलू नये, निर्बंध तुम्हाला घातला होता. तसंही कारावासात राहणं प्रकृतीला झेपणारं नव्हतं, त्यामुळे त्या अटी मान्य केल्या. एरवी वृत्तपत्रातून लेख लिहिला असता तो लिहिला नाही, परंतु त्यावेळी वृत्तपत्रांनी कामं केली. सावरकरांना अकारण आणि स्वतःच्या भीतीपोटी नजरकैद असल्याचं वृत्तपत्रातून अग्रलेखांमधून झळकलं. शासन एवढं आपल्याला का घाबरतं? कुठे खुट्ट वाजलं की सावरकरांना कारावासात का डांबतं? हा प्रश्न अनाकलनीय होता. बंधूंनो आणि भगिनींनो, जर सर्व हिंदूंनी मांसाहार, मत्स्याहार, पक्षाहार घेतला तर कमीत कमी 5 कोटी लोकांचा प्रश्न सुटेल. आपल्याला हा असा आहार नवीन नाही. तो नेहमीसाठी असावा असंही म्हणत नाही. माणसाने काय खावं त्याच्या धर्माशी काही संबंध नाही. जे रुचेल, प्रकृतीला मानवेल, पचेल ते सहज खावं. धर्मशास्त्राचे नियम वाईट नाही. भुकेने मरण्यापेक्षा असा आहार पचेल तर घ्यायला काहीच हरकत नाही. माकड, उंदीर, इतर प्राण्यांपासून संरक्षण करा. त्यातून होणारी धान्य नासाडी थांबेल. उदाहरण म्हणून सांगतो. पतियाळा संस्थांमध्ये एका टोळधाडीमध्ये 75% पिकं नष्ट झाली. ईश्वराचा कोप म्हणून टोळधाडीचा नाश केला नाही. माणुसकीच्या नावाखाली आपण हिंस्र प्राण्यांना, पक्ष्यांना वाटेल ते करू दिलं तर मानवजात नाहीशी होईल. आणि हे पहा, भारताच्या 3 बाजूंना किनारा प्रचंड सागरांनी वेढलेला आहे. सागरात अब्जावधी मासे आहेत. आपण मासेमारीसाठी आधुनिक साधनं करून दूर समुद्रातले असंख्य मासे आणता येतील. इस्रायलसारख्या छोट्या नव्या देशांनी मत्स्योत्पादनाचं नवतंत्र वापरलंय. त्यांनी वाळवंटात फळाचं पीक घेतलं. वेळोवेळी आपल्या गरजेनुसार तंत्रज्ञान विकसित करायलाच हवं. सारंच काही लोकांना पटलं असेल असं नव्हतं, परंतु त्या दृष्टीने ते आज विचार करू लागतील ही आशा होती. अशा अनेक प्रकारची भाषणं हिंदू महासभेतून त्यांनी बोलायला सुरुवात केली होती. कशात रंगला आहात? माईंनी विचारलं. तसे ते सावध झाले. आता पुणे मुंबई प्रवास करून आलात, जरा विश्रांती घ्यावी, माई म्हणाल्या आणि झोपायच्या खोलीत ते गेले. अनेक दिवसांनी ते मनातून प्रसन्न होते. अभिनव भारतचा सांगता समारोह छान पार पडल्याचा तो आनंद होता. सकाळची प्रसन्न वेळ. कार्तिकातली कोवळी किरणं खिडकीतून फरशीवर प्रकाश किरणांची झुलती नक्षी काढत होती. पहाटेपासून शेजारच्या आंब्याच्या झाडावर चालू असलेल्या चिमण्यांचा गोंधळ आता संपला होता. शाळेत जाणारी मुलं तयार होऊन जायला दिसत होती. तात्या खिडकीजवळ उभे राहून पाहत होते. दूध घेताना सुंदरचा मधुर आवाज निनादला. ते मागे वळले. सुस्नात केलेली सुंदर खरंच सुंदर दिसत होती. ते म्हणाले, आज सकाळी सकाळी तयार झालीस? काय आहे ना तात्या, आज मंगळागौर आहे मैत्रिणीकडे. पूजा आहे. तिच्या सासूच्या मदतीला जाते. आपल्या सासूला मदत करते आहेस ना? पुन्हा तिकडेही थकशील पोरी. नाही हो तात्या, थकेन कशाने? माई कितीतरी करून घेतात. माझी आपली खारीची मदत. माईंना सवय झाली आहे कामाची. रिकामं बसवत नाही तिला. कामात लक्ष घातलं की प्रकृती छान राहते. करू दे तिला. आणि सारं तुलाच करायचं आहे नंतर. तू शिकून घे तिच्याकडून हळूहळू. शिकेन मी तात्या. माईसारखी सुगरण होईन बघा. विश्वास कुठे गेलाय? ते खाली गेलेत.
रिकामा कप घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. ते बैठकीत आले. आलेली वृत्तपत्र बारकाईने पाहिली. वाचता वाचता कुठेतरी विधान त्यांच्या मनाला स्पर्शून गेलं. कुठल्या तरी शाळेच्या भाषणाचा त्यात उल्लेख होता. इतिहासाची पानं चाळली तर त्यात अनेक सुवर्णपद मुद्रा आपल्याला दिसतील आणि या वाक्याने इतिहासातली झळझळती सुवर्णपानं समाजाला आदर्श म्हणून ठेवता येईल हा विचार आला आणि इतिहास सध्या ते वाचत होते. आता त्या वाचनाला अर्थ मिळाला. प्रत्येक लेखनामध्ये एक लेखन प्रयोजन असतं. आपलं लेखन प्रयोजन निश्चितच आहे. ते म्हणजे गतवैभवाचा काळ लोकांसमोर उलगडताना झालेली आक्रमणं, युद्ध, भारतभूमीसाठी समर्पित होणारी वीरमंडळी या सगळ्यांचा आदर्श. या घटना समाजाला अनेक काळ प्रेरणा देत राहतील. 1857चं स्वातंत्र्य समर त्यांनी लिहिलं. तेव्हा मुद्रण स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या ब्रिटिश सरकारने ते प्रकाशित होण्यापूर्वी जप्त केलं आणि मूळ प्रतीवरून त्यांचं गुप्त प्रसारण मॅडम कामा, हरदयाळ, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि कितीतरी स्वातंत्र्यवीरांनी केलं होतं. त्यावेळीही लेखन प्रयोजन काय हा प्रश्न तात्यांना होताच. किंबहुना अनेक विचारवंत लेखकांना तो असतोच. त्यावेळी तात्या म्हणाले, हो, सशस्त्र क्रांतीचा मार्ग पूर्णपणे अव्यवहार्य, अशक्य, हास्यास्पद आहे असं म्हणणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की इंग्रजांच्या हाताखाली असणाऱ्या या आपल्या भारतीय सैनिकांच्या हातात जी शस्त्र आहेत ती आपलीच आहेत. ते सैनिक अशिक्षित असले तरी स्वातंत्र्याची इच्छा ही असणारच. त्या सैन्यात चेतना निर्माण करा आणि मग पहा इंग्रजांवर कशी उलटतात. अधिक इतिहासाची पुस्तकं उघडली. 1857 पासून पुढे स्वातंत्र्यापर्यंतचा इतिहासातील सुवर्णपानं त्यांनी लिहिली होती. आता त्या पूर्वीच्या इतिहासाची सोनेरी पानं लिहायला हवी होती. 6 सोनेरी पानं हे शीर्षक सहज तयार झालं. आता आजपासून आरंभ करावा. माई म्हणतात ते खरंय. कुठेतरी ईश्वर देहाची ईश्वराकडे असलेली ओढ वाढली. आजपासून लिहावं. आजवर कधीही वार मुहूर्त पाहून लिहिलं नव्हतं. उगाचच मनात आलं. मनाला नकळत पटलंही. हसले स्वतःशीच. त्यांनी मनात ठरवल्याप्रमाणे दुपारी लिहायला सुरुवात केली. कशाला इतिहासाचं सोनेरी पान म्हणावं ह्याचं उत्तर त्यांनी प्रथम दिलं. घटना, काळ एवढंही सांगता येतील असं इतिहासाचं पान हवं. आपण आपला वैदिक इतिहास जरी वैदिक काळापासून मानतो तरी इतिहास सुरू होतो तो बुद्धकालापासून. काळपटलावर तो अंकित झाला आहे, लिखित आहे. म्हणून त्यापूर्वी इतिहास हा संशोधनाने कालपटलावर येईलच. मनातल्या मनात तात्या यशोधर्माची यशोगाथा लिहित होते. पहाट झाली होती. आलोचन जागरण करूनही ते प्रसन्न होते. सकाळ झाली तसं त्यांनी विश्वासला हाक मारली. तात्या, आज एकदम ताजेतवाने दिसतात. सध्या मी इतिहासाचा, हिंदूंच्या पराक्रमाचा सूक्ष्म अभ्यास करून एक पुस्तक लिहितोय. ही पानं भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ती वाचावीत असा हा आमचा आग्रही आहे. द्या आम्हाला वाचायला. अद्याप 2 पानं लिहायची आहेत. हिंदू राजांचा पराक्रमी इतिहास, बौद्धांचा राष्ट्रद्रोह, असंघटित वृत्ती या 3 गोष्टी ही पानं लिहिताना प्रकर्षाने जाणवल्या आणि हा इतिहास समग्र लिहायचा ठरवला तर तो अनेक पृष्ठांचा होत जाईल. मग तुम्ही ती सोनेरी पानं कशी निवडलीत? हो ना, कसा निकष लावलात? ते आम्ही लिहिलंय. निकष आणि प्रयोजन या इतिहासाचे 2 भाग पडतात, प्राचीन आणि अर्वाचीन. इसवी सन बुद्ध काळापासून झालेल्या परकीय आक्रमणात अतुलनीय यश ज्या हिंदू धर्मीय राजांनी राष्ट्र संघटित करून प्राप्त केलं त्या निवडक पराक्रमी राजे आम्ही घेतले. खरं तर काय? विश्वासने विचारलं. खरं तर भारतीय शौर्याचा इतिहासच आजवर कोणी लिहिला नाही. तो लोकांपुढे नाही म्हणून भारतावर आक्रमण होतात. स्वतःची अस्मिता विसरलेले भारतीय पुन्हा पुन्हा लढाया करतायत. त्यांना ते पटलं. तात्यांनी हातात कागद आणि लेखणी घेतली. लिहू लागले. भारतीय इतिहासाचं 5वं सोनेरी पान. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.